फायनलीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि आता जस्ट म्हणजे 9:30ला मी ऑफिसमध्ये आले आणि आता वाजलेलं आहे 12:30. तर आता जेवण करायला जाणार आहे आम्ही कॅन्टीनमध्ये, कारण जेवणाची वेळ झाली. सकाळी आल्यानंतर तर काही ब्लॉग चालू करायला वेळच भेटला नाही, तर मग आत्ता स्टार्ट केला आणि आत्ता जातो आता मी मस्त जेवण करायला. आज असा काहीतरी आउटफिट आहे माझं, एकदम सिंपल सोबर. चलो तो चलते अब कैंटीन. थोडंसं उन्हात बसले, त्यानंतर वरती केले, थोडंसं काम होतं ते केलं आणि त्यानंतर मग मी घरी आले, कारण मला बाकीचे पण कामं होती, पार्लरमध्ये जायचं होतं. मग मी घरी गेले, फ्रेश झाले आणि जरासं लेट झालं होतं, 5:30-6 वाजले होते. मग म्हटलं चला एकदा पार्लरमध्ये जाऊन येऊया, ते काम आवरूया आणि त्यानंतर परत घरी येऊन स्वयंपाक पण करायचा होता. मग तिथं गेल्यानंतर थोडेफार कस्टमर पण होते 2-3. मग म्हटलं लेटच आलं असतं तर बरं झालं असतं, स्वयंपाक करून आलं असतं तर मग रात्री पण थोडा वेळ जास्त थांबलं तरी मग काही टेन्शन नसतं. पण आता चला म्हटलं आता आलोच आहे तर मग करूनच जाऊया काम. आम्ही निघालो आहे कोकणे चौकात, थोडी शॉपिंग करायची आहे. तर आता कोकणे चौकात जाऊन येतो. आता वाजले 4:30, आम्हाला तिथं जाता जाताच 5-5:30 होतील. तर आता बघूया. आणि तिथं तर रात्रीच म्हणजे छान मस्त हे असतं. तर आता आम्ही जातो. फायनली 10-15 मिनिटचा वेट करून बस भेटली आणि त्या बसमध्ये एवढी गर्दी होती की त्याला बसायला पण जागा नव्हती. मग आम्ही शेवटी उभेच राहिलो आणि त्यानंतर मग इथं वाकड चौकात आलो आणि वाकड म्हणजेच डांगे चौकात आलो. डांगे चौक हे तुम्हाला माहीतच असेल, जे डांगे चौकात राहतात त्यांना हे लोकेशन माहीत असेल. खूप छान गार्डन होतं. बसच्या खाली उतरले आणि मला हे दिसलं. मग म्हटलं चला मला तर काही म्हणजे कॅप्चर करावं असं वाटलं. मग मस्त मी ते व्हिडिओज घेतले काही तिथं आणि त्यानंतर मग पुढची नेक्स्ट बस पकडली आणि आलो. इतकी भूक लागली होती. मग म्हटलं पहिले पाणीपुरी किंवा रगडा पॅटीस काहीतरी खाऊया. मग मस्त रगडा खाल्ला, खूप छान इथं क्वालिटी होती. आणि त्यानंतर मग परत ते खाऊन काही पोट भरलं नाही. मग पाणीपुरी घेतली डबल. आम्ही दोघींनी मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर मग परत संध्याकाळची वेळ झाली होती आणि चला म्हटलं आता आपली मेन शॉपिंग चालू करूया. तर बघत होतो, थोडंफार फिरलो, 2-3 ठिकाणी ड्रेस आवडले होते. पण म्हटलं आणखीन पण एक्सप्लोअर करूया. परत इथं आवडला, तिथं जर त्याच्यापेक्षा जास्त भारी भेटलं तर काय करणार. मग थोडंफार कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा मग त्या 2-3 ड्रेसमधूनच मला एक फायनल करायचा होता. तर मग मी ब्लॅक आणि ब्राऊनमध्ये कन्फ्युजन होतं. तर म्हटलं ब्लॅक तर असं कॉमनच असतो, मग ब्राऊन घेऊया. त्यानंतर मग म्हटलं आणखीन पण पुढे एक्सप्लोअर करूया, पण पुढे काही एवढं व्यवस्थित भेटलं नाही. मग म्हटलं आधी घेण्याच्या पहिले परत डोसा खाऊया. डोसा खाल्ला, कारण एवढी रात्री भूक लागली होती. मग ब्राऊन ड्रेस मी घेतला फायनली. आणि त्यानंतर इथे मला रोज दिसले. म्हटलं संध्याकाळी मला कामं येतील किंवा उद्या बुकेसाठी कामं येतील. आणि त्यानंतर मग घरी आलो आणि संध्याकाळच्या वेळेस या दोघांनी मला असं रात्री 12 वाजता सरप्राईज दिलं. छोटंसं सेलिब्रेशन केलेलं होतं, त्यांनी डेकोरेशन केलं. मी तर झोपलेले होते, मला इतकी झोप लागली होती कारण माझ्या हातपाय आणि सर्दीने मी पूर्ण जाम होते. त्यांनी मग मला असं सेलिब्रेशन करून दिलं, म्हणजे ठेवलेलं होतं. आणि रात्री मग त्यांचं पूर्ण झाल्यानंतर त्यांनीच व्हिडिओ वगैरे काढले आणि मग मला उठवलं आणि मग मी बघितलं तर खूप छान, मला खूप आवडलं. Wow! Happy birthday! Thank you, guys. Thank you so much. कॉम्बो मध्ये ते नाही टिपकायला वही ते हे दे
फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरता. फ्यू मिनिट्स लेटर नाही, ही काहीतरी कंडिशन. मला त्याच्यातला एक घास सुद्धा दिलेला नाही. हे बावळट पोर. इट्स व्हेरी अमेझिंग केक. थँक्यू सो मच फॉर दिस 12 AM बर्थडे सेलिब्रेशन. थँक्यू. टाइम